नमस्कार. वेणुताई चव्हाण कॉलेज कराड चिटणीसांची कार्यपद्धती या पाठ्यपुस्तकातील आपण दुसरा टॉपिक पाहत आहोत. यामधील आपण आज ठेवींचा स्वीकार याविषयी अभ्यासणार आहोत. ठेवींचा स्वीकार म्हणजे काय तर ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. बघा, याच्यामध्ये काय केलं जातं तर जनतेकडून त्यांची जी बचत आहे ती गोळा केली जाते आणि गोळा केलेली ही बचत औद्योगिक संस्थेसाठी भांडवल म्हणून वापरली जाते. आपण जसं बँकेमध्ये पैसे आपले डिपॉझिट केले जातात तसेच जनतेकडून या डिपॉझिटसाठी मागणी केली जाते. याच्यावर कंपनी व्याज देते. तसेच ठराविक मुदतीपर्यंत ही ठेव घेतली जाते. याला आपण अल्पमुदतीची कर्जाऊ रक्कम किंवा अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करणारा एक स्रोत असं म्हणू शकतो. हे एक अल्पमुदतीचं भांडवल उभा करण्याचा महत्त्वाचा पर्याय आहे. कारण बघा की ठेव पावती ही आपण जास्तीत जास्त 36 महिने म्हणजे 3 वर्षापर्यंतच ठेवू शकतो. तसेच ठेवपावती ही कंपनीने घेतलेल्या कर्जाची एक पोचपावती आहे. जसं आपण बँकेमध्ये गेल्यावर आपलं काहीतरी डिपॉझिट तिथं पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये करतो तेव्हा आपल्याला एक पावती मिळते. त्याप्रमाणे सुद्धा इथं कर्ज दिल्यामुळं आपण कंपनीला कर्ज दिल्यामुळं आपल्याला ती पोचपावती. जसं आपण कर्ज रोखा एखादा विकत घेतला, आपण भाग एखाद्या कंपनीचा विकत घेतल्यावर जसं आपल्याला भाग प्रमाणपत्र मिळतं, कर्ज रोखे प्रमाणपत्र मिळतं, त्याप्रमाणे ठेव आपण कंपनीला आपली ठेवायला दिल्याबद्दल आपल्याला काय मिळतं त्याची पावती मिळते. ही सुरक्षित व असुरक्षित कर्जाऊ रक्कम असू शकते. आता इथं असं का म्हटलेलं आहे ही सुरक्षित आहे किंवा असुरक्षित. काही वेळेला कंपनी काय करते तर याच्यासाठी तारण देते अथवा तारण देतही नाही. त्यानंतर ठेवीचा स्वीकार. कंपनी कमीत कमी 6 महिने व जास्तीत जास्त 36 महिने जनतेची बचत ठेवी म्हणून स्वीकारते. म्हणजे इथं कालावधी आपल्याला दिलेला आहे ठेवींचा की आपण 6 महिने इथं ठेव स्वीकारू शकतो आणि 36 महिने यांची काय करू शकतो त्या 36 महिन्यांपर्यंतच आपण ही ठेव स्वीकारू शकतो. त्यानंतर आपल्याला ती परत करावी लागतात. त्यानंतर ही ठेव ठेवल्याबद्दल कंपनीला जनतेस काय द्यावे लागते तर व्याज दिले जाते. तसेच ठेवीदारास ठेव पावतीसुद्धा द्यावी लागते. त्यानंतर अटी व शर्ती ठेव पावतीवर नमूद असतात. ज्या काही ठरलेल्या आहेत की ही ठेव पावती आम्ही 2 वर्षासाठी घेत आहोत, ही ठेव पावती आम्ही 1 वर्षासाठी घेत आहोत, याचं व्याज मुदत संपल्यानंतरच देऊ किंवा याचं व्याज आम्ही 1 वर्षानंतर देऊ किंवा टप्प्याने देऊ किंवा ठेव पावती जी आहे ती जर आम्ही एकूण रकमेच्या निम्मी रक्कम ही एका ठराविक टप्प्यावर देऊ, अशा प्रकारच्या त्या अटी शर्ती तिथं ठरलेल्या असतात. मग हे तो व्याजाचा दरसुद्धा आपल्याला ठरलेला दिसतो. त्यानंतर व्याख्या. कंपनी कायदा 2013 कलम 231 नुसार ठेवीदारांच्या द्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधीचा स्वीकार करणे याचा समावेश ठेवीमध्ये होतो. बघा काय सांगितलं आहे व्याख्येत तर ठेवीदारांच्या द्वारे, ठेवीदार म्हणजे कोण आहे जनता आहे, लोक आहेत, अथवा कर्जाच्या द्वारे अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधीचा स्वीकार करणे या सर्वांचा ठेवीमध्ये काय होत असतो समावेश होतो. त्यानंतर कंपनी नियम 2014 नियम 2.1 क यानुसार ठेवी म्हणजे ठेवीच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात निधीचा स्वीकार करणे होय. ठेवी म्हणजे काय तर ठेवीच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात आपण या पैशांचा काय करायचा आहे स्वीकार करायचा. त्यानंतर ठेवीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होत नाही. मग ठेवी आपण म्हणतो मग एक्झॅक्टली कुठल्या ठेवी नाहीत तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून मिळणारी कोणतीही रक्कम. समजा केंद्र सरकारनं आपल्याला काही मदत दिली किंवा राज्य सरकारकडून आपण काही मदत घेतलेली आहे, मग ही जेव्हा आपण मदत घेत असतो ती जी मिळालेली रक्कम आहे ही आपण ठेव म्हणून ठेवून घेऊ शकत नाही. तसेच कोणत्याही बँकेकडून जर कर्ज घेतलेलं आहे तर
ते कर्ज आपण आपल्याकडं ठेवी म्हणून ठेवून घेऊ शकत नाही. त्यानंतर परदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय बँकेकडून मिळणारी कोणतीही रक्कम आपण ठेवी म्हणून घेऊ शकत नाही. त्यानंतर कोणत्याही इतर कंपनीकडून प्राप्त झालेली रक्कम, समजा एखादी कंपनी आहे आणि तिनं तुम्हाला कुठल्या तरी कारणास्तव काहीतरी रक्कम दिलेली आहे, मग तीसुद्धा रक्कम आपण ठेवी म्हणून ठेवू शकत नाही. त्यानंतर बंधपत्रे किंवा वाणिज्यपत्रांचे वाटप करून उभी केलेली रक्कम आपण काय करतो की सिक्युरिटी बॉन्ड्स असतात, ज्याला आपण बंधपत्रे म्हणतो. मग ही बंधपत्रे आहेत किंवा वाणिज्यपत्र आहेत, कॉमर्स पेपर ज्याला आपण म्हणतो, हे काय आहेत, हे वाटप जर आपण केलं तर त्याचासुद्धा आपण काय आहे, हे कर्जाऊच रकमेचे प्रकार आहेत. मग आपण त्याच्यात ही रक्कम काय करू शकतो की ठेवी म्हणून हे ठेवू शकत नाही. त्यानंतर भाग किंवा कर्जरोख्यांच्या विक्रीने प्राप्त झालेली रक्कम, भागांची विक्री केली आहे तसेच कर्जरोख्यांची विक्री केली आणि त्यातून काही निधी झाला आहे तर तो सुद्धा आपण ठेवी म्हणून ठेवू शकत नाही. त्याच्यासाठी स्वतंत्र आपल्याला ठेवी या ठेवायला. व्यापारी पतपत्रांच्या विक्रीने प्राप्त झाली, जसं आपण अकाउंटन्सीमध्ये आता बिल ऑफ एक्सचेंज शिकतोय. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजेच व्यापारी पतपत्र आहेत. बिल्स पेएबल, बिल्स रिसिवेबल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काही प्राप्त झालेली जी रक्कम आहे ती सुद्धा आपण ठेवी म्हणून ठेवू शकत. तसेच विश्वस्तांच्या मार्फत मिळालेली रक्कम, काही कंपनीचे विश्वस्त असतात, मग त्यांच्याकडून किंवा त्यांच्याद्वारे काही आपल्या कंपनीस अनुदान मिळतं किंवा ठराविक रक्कम मिळते, त्यासुद्धा रक्कम आपण ठेवी म्हणून ठेवू शकत नाही. अशा प्रकारे आज आपण ठेवीचा स्वीकार, कंपन्या कशा करतात किंवा त्यांचा अर्थ काय आहे हे पाहिलं. पुढील भागात आपण बंधपत्रे म्हणजे काय हे अधिक विस्ताराने पाहू.